नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय होणार आहे, कारण थंबनेल पाहून तर लक्षात आलंच आहे की अर्जुन आणि सायलीचं लग्न झालेलं आहे। तर हे लग्न कशा पद्धतीने होणार आहे, नक्की काय घडणार आहे, काय ट्विस्ट येणार आहे ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। तर इकडे सायली ही आता अर्जुनला भेटून आलेली असते आणि ती कुसुमताईसोबत बोलत असते। सायली म्हणत असते, कुसुमताई तुला माहिती आहे का काय झालं? अगं मी यांना भेटायला गेले होते, त्यांच्याशी माझी भेट झाली। तेव्हा कुसुमताई म्हणते, खरंच बोलले अर्जुन सर तुझ्याशी? तेव्हा सायली सांगू लागते की नाही ग, मी अर्जुन सरांशी सगळं बोलले, पण अर्जुन सर माझ्याशी नाही बोलले। तेव्हा कुसुम म्हणू लागते म्हणजे? तेव्हा सायली म्हणत असते, अगं मी त्यांना सगळं सांगितलं। मी काय केलं माहिती आहे का, शिडी घेतली आणि मग मागच्या खिडकीतून मी यांच्या रूममध्ये बघितलं, तर हे खुर्चीवर बसलेले होते आणि मी त्यांच्याशी बोलत होते। ह्या दोघींचं खूप हसून खेळून बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यातच मधुभाऊ जागे होतात, कारण सायलीच्या हातून धक्का लागून पेला खाली पडतो। आता मधुभाऊ जागे झालेले असतात, दोघेही खूप घाबरतात आणि सायलीचे मात्र नौटंकी आता काही कमी झालेली नसते। मधुभाऊ म्हणतात, काय झालं, कोण आहे तिकडं? तेव्हा सायली मॅव करून ओरडते आणि मधुभाऊ म्हणू लागतात की काय? तेव्हा कुसुम सांगू लागते की हो मधुभाऊ, मांजर आलंय, बघते हा मी, असं कुसुम सांगतच असते। त्यावेळेस मधुभाऊ म्हणतात की बरं ठीक आहे। मधुभाऊ पुन्हा झोपी जातात आणि इकडे सायली आणि कुसुमताईच्या गप्पा मात्र काही संपत नसतात। त्या दोघीही बोलत असतात। कुसुमताई म्हणत असते, मग काय झालं सांग ना मला। तेव्हा सायली सगळं सांगायला सुरुवात करते, परंतु कुसुमताईला ही सायली जी आहे ना, ती नवीनच सायली वाटत असते, कारण आजपर्यंत जी सायली पाहिलेली आहे ती वेगळी होती आणि आत्ता मधुभाऊंच्या विरोधात जाऊन मधुभाऊंशी थोडं खोटं बोलून सायली अर्जुनला मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, ही गोष्ट मात्र कुसुमताईच्या लक्षात आलेली असते। मग सायली सांगत असते की मी शिडी लावली आणि मग खिडकीकडे गेले आणि मग खिडकीतून यांच्याशी बोलत होते। मग तुला माहिती आहे का, एक प्रॉब्लेम झाला, ती प्रिया ती टपकली ना तिथेच आणि बरोबर तिने माझी शिडी हलवली आणि मी वरनं खाली पडले। नशीब खाली गादी होती आणि त्या गादीवरती मी पडले, त्यामुळं मला काही लागलं नाही, काही झालं नाही। पण मी इकडे अर्जुन सरांना भेटायला खिडकीतून गेले आणि त्यांना सगळं माझ्या मनातलं सांगितलं। माझ्या मनात जे जे काय चालू आहे ना, ते सगळं प्लॅन मी त्यांना सांगितलं आणि मी जेव्हा तिथून निघत होते तेव्हा त्या प्रियाची नाटकं मात्र खूपच वाढलेली गो कुसुमताई, काय सांगू तुला। तिनं ना एवढे नखरे करत होती ना, तिने मला खाली पाडलं आणि तिने मला अरेरावी करायला लागली। मला असं म्हणत होती की अर्जुनशी माझंच लग्न होणार आहे। मग मला राग आला, मी ना तिचा हात पिरघळून टाकला, सोडलं नाही तिला, कारण प्रत्येक वेळेस तिने अरेरावी करायची आणि आपण मात्र ती सहन करायची, अजिबात नाही। आता मी तिला नाही सहन करणार, तिला दाखवलं नक्की काय करू शकते सायली आणि तिला ठणकावून सांगितलेलं आहे की काही झालं तरीही अर्जुन आणि सायलीचंच लग्न होणार आहे, एवढं लक्षात ठेव। सायली हे सगळं कुसुमताईला सांगत असते। कुसुमताई मात्र शांतपणे सायलीचं सगळं ऐकून घेत असते। कुसुमताई म्हणत असते, खरंच हे सगळं अशा पद्धतीनं झालं? तेव्हा सायली सांगते, हो गं कुसुमताई, सगळं ना विचित्र घडत होतं। त्यानंतर कुसुम म्हणत असते की त्या सायलीचं जरा अतिच झालेलं आहे, आपल्याला ना तिला हे सगळं बोललंच पाहिजे, कारण काही झालं तरी तिची नाटकं काही केल्या थांबतच नाहीत, आपण मात्र शांतपणे तिला सहन करत राहतो आणि ती मात्र नाटकं करतच राहते। त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव, आता ना तिला सोडायचं नाही। तेव्हा कुसुमताईने पण आता चांगलीच कंबर खेचूनच, ती पदर खोचूनच तयार झालेली असते आणि मग कुसुमताई सायलीला म्हणते की पण मला एक सांग, अर्जुनने तुला रिप्लाय का दिला नाही गं? म्हणजे तू एवढं सगळं अर्जुनला सांगितलं, त्याने ऐकलं ना? तेव्हा सायली म्हणते, तेच तर मला कळत नाही आहे ना, बघूया उद्या देईल रिप्लाय, असं कुसुम सायलीला समजवते। कारण आता कुसुम ही अर्जुनच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह असते, कारण अर्जुनचं किती प्रेम आहे सायलीवर हे तिनं डोळ्यांनी पाहिलेलं असतं। इतक्या दिवस जी कुसुम अर्जुनला नावं ठेवायची, अर्जुनला बोलायची, ती कुसुम आज खंबीरपणे अर्जुन आणि सायलीच्या प्रेमासाठी उभी राहिलेली असते। सायली म्हणत असते, हो ना गं कुसुमताई, मला ना कळतच नव्हतं की नक्की काय करायचं आहे, कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी घडत होत्या आणि या सगळ्यामध्ये खरंच म्हणजे धक्का बसलेला होता की नक्की काय करायचं काहीच कळत नव्हतं। आणि बघितलं ना, आता मी यांना भेटून आलेली आहे, यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामुळं अजिबात विचार करायची गरज नाही, असं कुसुम आणि सायली एकमेकींशी बोलत असतात।
इकडे अर्जुन खुर्चीवर बसलेला असतो. तो फक्त म्हणत असतो की सायली सायली. आणि त्या क्षणी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली दोघंही छान नवीन कपड्यात तयार झालेले आहेत. अगदी एकमेकांच्या कपड्याला मॅचिंग असे कपडे आहेत. आणि सायली आणि अर्जुन या दोघांच्या डोक्यावरती मंडोळ्या आहेत आणि गळ्यामध्ये हार घातलेले आहेत. आणि त्यानंतर अर्जुन सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत आहे आणि म्हणत आहे की सायली, आपलं लग्न झालंय. सायली, तुमच्या लक्षात येतंय का? लग्न झालंय आपलं. आजपासून तुम्ही मिसेस सायली अर्जुन सुभेदार. आपण पुन्हा एकदा एकत्र येत आहोत. हे सगळं अर्जुन आणि सायली एकमेकांना सांगत असतात. त्याचबरोबर सायली म्हणत असते, हो ना, खरंच आज खऱ्या अर्थाने आपण एकत्र येणार आहोत. हे सगळं बोलणं चालू असतं आणि दोघंही खुश असतात. अर्जुन सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो आणि त्याचबरोबर इकडे सायली ही तेवढीच खुश झालेली असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं सायलीचा आनंद जो असतो गगनात मावेनासा एवढा आनंद झालेला असतो. तिला खूप भारी वाटत असतं. फायनली आपलं आणि अर्जुन सरांचं लग्न झालेलं आहे या गोष्टीचा आनंद तिच्या चेहऱ्यावरती दिसत असतो. सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं. सायली ते मंगळसूत्र हातात धरून पाहत असते आणि त्याच वेळेस तिथं एंट्री होते, ती म्हणजे प्रियाची. आता प्रिया तिथं आलेली असते आणि प्रिया म्हणत असते, तुम्ही लग्न केलं? अर्जुन, तू लग्न केलंयस आणि त्या सायलीची? तू माझ्याशी फसवणूक केली आहेस अर्जुन, तू मला फसवलेस. तुमच्या दोघांचं लग्न कधीच होऊ शकत नाही, असं प्रिया बोलत असते. आणि त्या क्षणी अर्जुन म्हणतो की काय बोलतेस तू हे? सायली माझी बायको आहे, एवढं लक्षात ठेवायचं आणि लांब राहायचं तिच्यापासून. आणि मग सायलीच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र प्रिया पाहते आणि तिचा पहारा आणखीनच चढू लागतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की बास, आत्तापर्यंत मी खूप सहन केलेलं आहे. माझ्या बायकोला टॉलरेट केलेलं मी सहन करणार नाही. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, असं अर्जुन तिला सांगत असतो. आणि प्रियाने तर सायलीचं मंगळसूत्र पकडलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो की नाही, मंगळसूत्राशी छेडछाड केलेली मी सहन करणार नाही. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. आणि हे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र प्रियाच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. तिला कळायचं बंद झालेलं असतं. तिला कळत नसतं अर्जुनने तिचा हात सोडलेला असतो. म्हणजे तिचा हात, तिने जो मंगळसूत्राला हात पकडलेला असतो तो जो हात आहे तो पकडून तिला असं दाखवलेलं असतं की हात आता तुझा मुळासहित उपटून टाकेल. आणि त्या क्षणी प्रियाला तिथून हकललेलं असतं आणि अर्जुनने सायलीचा हात हातात घेत अर्जुन सायलीला घेऊन आता निघालेला असतो. चल म्हणतो, आपल्याला सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. ममा, प्रतिमात्या, त्याचबरोबर सिनियर, पूर्णाजी, डॅड या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. हे अर्जुनच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की आपलं लग्न झालं आहे. मिसेस सायली या घरी, मिसेस सायली या घरी, आपलं लग्न झालं आहे, आता आपण दोघं नवरा बायको आहोत. एवढंच अर्जुनच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण आता नाश्त्यासाठी बसलेले असतात. अर्जुन अजून खाली आलेला नसतो. प्रिया म्हणत असते की मी अर्जुनसाठी कॉफी घेऊन जाते. तेव्हा मात्र पूर्णाजी प्रियाला म्हणू, बघ तन्वी, कॉफी आहे ना, विमल घेऊन जाईल अर्जुनसाठी, तू नको घेऊन जाऊ, तू नाश्ता करायला बस आमच्यासोबत. आणि मग सगळ्यांच्या समोर पूर्णाजीनं ही गोष्ट बोलल्यानंतर प्रियाला मात्र धक्का बसलेला असतो. प्रिया म्हणत असते नाही, मी घेऊन जाते ना. तेव्हा विमलला आनंद झालेला असतो. विमल म्हणत असते की दे इकडं माझ्याकडे, मी घेऊन जाते ती कॉफी. आणि मग कॉफी घेऊन विमल निघालेली असते. इकडे प्रियाला मात्र राग येत असतो. प्रियाला काही करून अर्जुनला स्वतः कॉफी नेऊन द्यायची असते. अर्जुनच्या जवळपास फिरकायचं असतं, त्याच्याबरोबर राहायचं असतं, त्याच्याबरोबर वेळ घालवायचा असतो. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अर्जुनला टॉर्चर करायचं असतं. काही झालं तरी ती अर्जुनला प्रत्येक वेळेस टॉर्चर करत असते. त्याला म्हणत असते की बघा, तू जर माझ्यासोबत लग्न नाही केलं तर पूर्णाजीचं काय होईल याचा विचार कर. अर्जुन, लक्षात येतंय ना तुझ्या? हे सगळं ती प्रत्येक वेळेस बोलून दाखवत असते. आणि तिचं जे हे वागणं असतं त्यामुळं खरं तर अर्जुन खूपच टेन्शनमध्ये येत असतो. आणि इकडे अर्जुनची जी अवस्था झालेली असते ती अवस्था इतकी बेकार होत असते ती फक्त आणि फक्त या प्रियामुळे. या सगळ्याला प्रिया जबाबदार असते. पूर्णाजी सगळेजण ब्रेकफास्टसाठी असतात. आणि मग आता पूर्णाजी म्हणते काय, आणि सगळ्यांना धक्का बसतो. कारण विमल वरती रूममध्ये गेलेली असते अर्जुनकडे कॉफी घेऊन. आणि प्रिया मात्र इकडे खाली सांगत असते. प्रिया म्हणत असते तुम्हाला मी टेन्शन येईल म्हणून मी सांगितलेलं नाही, पण ती सायली आहे ना,
काल अर्जुनच्या रूममध्ये आली होती आणि तिला मी पकडलं आणि हकलून दिलेलं आहे. ती मुद्दामहून ना अर्जुनच्या जवळपास फिरकण्याचा प्रयत्न करत आहे. अर्जुनच्या जवळपास येत असते, अर्जुनशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. मला असं वाटतंय की ती आता काहीतरी संकट आणणार आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते शक्यच नाही, ती येऊ शकत नाही. तेव्हा प्रिया म्हणते पूर्णाजी तुम्ही सगळे भोळे आहात गं. मी त्या सायलीला ना आधीपासून चांगलीच ओळखून आहे. ती कशी आहे ना हे मला चांगलं माहिती आहे, असं प्रिया पूर्णाजीला सांगत असते. पूर्णाजी म्हणत असते बरोबर आहे, काही झालं तरीही आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. कल्पना लक्षात येते ना तुझ्या? कल्पना म्हणते की हो पूर्णाई. कल्पना फक्त हो पूर्णाजी, हो पूर्णाई, नाही पूर्णाई एवढंच म्हणत असते, कारण तिला आता सायली आणि अर्जुन यांचं भविष्यच दिसत नसतं, म्हणून तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात. त्याचवेळी इकडे प्रताप म्हणत असतो की ह्या मुलीचा ना अति चाललेला आहे. पण हा जो प्रताप आहे तो कसा काय विसरलाय मला कळतच नाही आहे प्रेक्षकांनो, की ज्या प्रतापला वाचवण्यासाठी, ज्या प्रतापला जेलमधून बाहेर काढण्यासाठी, निर्दोष सोडवण्यासाठी सायलीने स्वतःच्या जीवाची बाजी लावलेली असते. स्वतःच्या जीवाची बाजी लावून तिनं पुरावे शोधलेले असतात आणि आज तोच प्रताप विसरलेला आहे की सायलीनं आपल्यासाठी काय केलेलं आहे. आता ही कल्पना इतके दिवस तर खूप गोडगोड बोलायची सायलीशी आणि आता तीही विसरून गेलेली आहे. तिलाही विसर पडलेला आहे की सायलीनं आपल्यासाठी काय केलंय. अश्विन तर किती मूर्ख आहे तुमच्या लक्षातच आलं असेल. सगळी यांची टीम एकत्र झालेली आहे आणि हे सगळे मिळून प्रत्येक वेळेस सायलीला दोष देत असतात, सायलीबद्दल चुकीचा विचार करत असतात. परंतु या सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही, ती म्हणजे काहीही झालं तरीही सायलीनं त्यांच्यासाठी, त्यांच्या घरासाठी जे काही केलेलं आहे ती गोष्ट मात्र सोयीस्कररित्या विसरून गेलेले आहेत. कारण त्यांना कुणाला काहीच वाटत नाही की सायलीनं त्यांच्यासाठी काय केलेलं आहे. फक्त त्यांच्या डोळ्यावरती प्रियाच्या चांगुलपणाची पट्टी बांधलेली आहे आणि तो फक्त परसोना आहे. कारण काहीही झालं तरीही ही जी गोष्ट आहे ती कधीच विसरण्यासारखी नाही. कारण प्रियाने जो गोंधळ घातलेला आहे तो त्यांना माहितीच नाही आहे. प्रिया किती खोटारडी आहे ही गोष्ट त्यांना अजून माहितीच नाही आहे. इकडे विमल अर्जुनच्या रूममध्ये आलेली असते. अर्जुन खुर्चीवर बसलेला असतो. अर्जुनला हाक मारत असते, कॉफी कॉफी म्हणत असते. अर्जुन काही रिस्पॉन्स देत नाही. विमल पाहते की अर्जुन अजूनही जागा होत नाही. तेव्हा मात्र विमलला धक्का बसतो आणि विमलला कळतं की अर्जुन बेशुद्ध आहे. अर्जुनला खूप ताप आलेला आहे. विमल धावतच खाली येऊ लागते आणि विमल म्हणू लागते की चला लवकर अश्विन दादा चला, अहो अर्जुन दादांना खूप ताप आलाय, ते खुर्चीत तसेच बसून आहेत, ते बेशुद्ध पडलेले आहेत. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि सगळेजण धावत निघतात. प्रिया म्हणते की मी नाही येत अर्जुनच्या समोर, मला खूप कसं तरी होईल, मला त्रास होईल. या अवस्थेत मी अर्जुनला बघू शकत नाही हे प्रियाच्या डोक्यात असतं. कारण तिला काही करून सायली तिच्या लग्नात विघ्न आणायला नको आहे एवढंच तिच्या डोक्यात चालू असतं. म्हणूनच तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात आणि त्याचबरोबर तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे, ती म्हणजे की मला लवकरात लवकर या सायलीचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि मग पूर्णाजी म्हणते की जाऊन ये प्रताप आणि कल्पना, तुम्ही वरती बघून ये बरं काय झालं आहे त्याला. मी आहे इथे, मला सांगा नक्की. मी वरती नाही येत कारण मला गुडघ्यांना त्रास होत आहे. कारण पूर्णाजी जिना चढून वरती जाऊ शकत नसते. आणि इकडे प्रिया म्हणते की नाही, मी अर्जुनच्या समोर नाही जाऊ शकत, अर्जुनला अशा अवस्थेत नाही पाहू शकत, मला माझा जीव ना कासावीस होतो, घाबरा होतो. सगळेजण म्हणतात की ठीक आहे. आता प्रियाची नाटकं काय सुरू असतात, तिला काही अर्जुनच्या पुढे जायचं नसतं. कारण अर्जुन जर काही बोलला तर तिची वाटच लागणार असते. अचानक जर अर्जुन म्हणला तर काय करायचं. इकडे कल्पना प्रताप लगेच उठतात, अर्जुनकडे जायला निघतात. पूर्णाजी मात्र टेन्शन घेऊन असते. पूर्णाजी विचार करत असते की काही झालं तरीही अर्जुनला आता काही होता कामा नये आहे, कारण हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणं गरजेचं आहे. हे पूर्णाजीचं बोलणं सुरू असतं. तर प्रिया बाहेर निघून जाते. प्रिया म्हणू लागते की मी आलेच हं, असं म्हणत प्रिया बाहेर गेलेली असते. आणि त्याचबरोबर पूर्णाजी इकडे विचार करू लागते की काय झालं आहे माझ्या नातवाला, काय अवस्था झाली आहे त्याची, कशामुळे झालं आहे हे सगळं. हा विचार पूर्णाजीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि पूर्णाजी म्हणत असते की काही झालं तरीही आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कायमस्वरूपी आता लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. कारण अर्जुनची जी अवस्था होत चाललेली आहे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, हे पूर्णाजीच्या डोक्यात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण असतात. सगळेजण आता विचार करत असतात अर्जुनला काय झाले.
तर इकडे कुसुमताई आणि सायली बोलत असतात. कुसुमताईला सायली म्हणत असते, तू पण नाश्ता कर ना. तेव्हा सायली म्हणते, मला नको गं कुसुमताई, मी नंतर खाईन. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, का? सायली म्हणते की आज प्रमुख पाहुणे येणार आहेत ना, खूपच महत्त्वाचे पाहुणे येणार आहेत. तेव्हा कुसुमताई म्हणते, काय? तेव्हा सगळेजण म्हणतात की हो. चैतन्य म्हणतो की येऊ का? आणि इकडे मधुभाऊ म्हणू लागतात की या ना, तुमचीच वाट बघत आहोत, या, काही हरकत नाही आहे. चैतन्य मात्र शांतपणे आत आलेला असतो, कारण त्याला माहिती असतं की मधुभाऊ चिडलेले आहेत आणि आता मधुभाऊ रागात आहेत म्हणून असं बोलत आहेत. त्यांचा राग अर्जुनवर आहे आणि मी अर्जुनचा खूप जवळचा मित्र आहे आणि मला सगळ्या गोष्टी माहीत होत्या तरीही मी त्यांच्यापासून लपवलेलं आहे, त्या गोष्टीचा त्यांनाही त्रास होत असतो. म्हणून चैतन्य मधुभाऊंना समजून घेत असतो. तो म्हणत असतो की हो. आणि मग चैतन्य म्हणतो की मला कळतच नाही आहे, आज ना चुडा भरायचा दिवस आहे, पण त्या घरात नक्की काय चालू आहे, तिथं कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत हे मात्र आपल्याला कळतच नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे, जे करायचं आहे ते करा तुम्हाला, मला तुम्ही मध्ये अजिबात घ्यायचं नाही. मी या कुठल्याही गोष्टीमध्ये नसणार आहे. कारण मधुभाऊंचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही सायलीचं जे काही चाललेलं आहे ते तिनं सगळं थांबवलं पाहिजे, असं मधुभाऊंचं म्हणणं आहे. आणि मधुभाऊंना असं वाटत आहे की सायलीने शांतपणे निर्णय घेतला पाहिजे, कारण काही झालं तरीही अर्जुन हा जो आहे तो तिचा नवरा असला तरी आत्ता त्या दोघांचा एकमेकांवर कसलाही अधिकार नाही, असं मधुभाऊंना वाटत असतं. आणि मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला जे काय करायचं आहे ना ते करा, मी चाललेलो आहे, असं म्हणत मधुभाऊ आता तिथून निघून जातात. तेव्हा कुसुमताई म्हणते, चालू द्या ना, साठी बुद्धी नाटी, काय बघताय हो चैतन्य एवढं त्याच्याकडे, जाऊ द्या, येतील नंतर तळ्यावर. कारण मधुभाऊ आता बोलून गेलेले असतात की मला माहिती आहे कधीच हे होणार नाही तुमच्या मनासारखं. आणि इकडे या सगळ्यांना वाईट वाटलेलं असतं आणि कुसुमताईने एका क्षणात उधळून टाकलेलं असतं. ठीक आहे ना, गेलेत ते तर जाऊ द्या, काय विचार करायची गरज आहे, हे कुसुमताई बोललेली असते. चैतन्य आणि सायली म्हणत असतात, पण कळतच नाही आहे की तिकडं काय होतंय, कसं होतंय, नक्की काय करायला लागेल आपल्याला. त्या प्रियाने ना सगळे मार्ग बंद केलेत. तेव्हा चैतन्य आणि सायली दोघंही म्हणू लागतात की कसं आहे माहिती आहे का, आता आपल्याला काहीतरी असं करायला लागणार आहे की ज्याच्यामुळं आपल्याला सगळं कळेल. तेव्हा चैतन्य म्हणतो, पण त्या घरातल्या गोष्टी आपल्याला कशा कळणार, कारण त्या घरात कोण आहे आपल्या बाजूनं. तेव्हा चैतन्य आणि सायली म्हणतात, आहे, एक व्यक्ती आहे आपल्या बाजूने. तेव्हा त्या दोघांनाही आठवतं, ती म्हणजे विमल. इकडे चैतन्य म्हणत असतो की विमलताई आहे ना, तिचं ना तुमच्या दोघांवर खूप जीव आहे आणि ती व्यक्ती अजून प्रियाच्या इन्फ्लुएन्स खाली गेलेली नाही आहे. बाकीचं अख्खं घर प्रियाच्या इन्फ्लुएन्स खाली गेले, पण विमलताई मात्र गेलेली नाही, असं चैतन्य सांगत असतो. आणि म्हणत असतो की आपण विमलताईचा उपयोग करून घेऊया. इकडे अश्विन, प्रताप, त्याचबरोबर कल्पना सगळेजण वरती आलेले असतात आणि ते अर्जुनला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतात. अर्जुन उठ, पण अर्जुन उठायलाच तयार नसतो. अर्जुन मात्र त्या तापाच्या ग्लानीमध्ये पडलेला असतो. तेवढ्या चैतन्य म्हणतो की मामा, मी त्याला एक इंजेक्शन देतो, म्हणजे उद्यापर्यंत त्याला चांगलं ठणठणीत बरं वाटेल, असं तिने ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे कल्पना मात्र तिथे बसून आता अर्जुनचा ताप उतरावा यासाठी थंड पाण्याच्या, मिठाच्या पाण्याच्या ज्या पट्ट्या आहेत त्या त्याच्या डोक्यावरती ठेवत असते आणि त्याची काळजीही घेत असते. त्याचबरोबर इकडे अर्जुनचा ताप काही केल्या उतरत नसतो आणि अश्विन सर्वजण तिथं असतात. अश्विन म्हणतो की मामा, जास्त नको बोलू त्याला, जास्त त्रास होईल ना त्याला, त्यामुळं मोजकं तेवढंच बोलून घे आणि बघूया पुढं काय होतंय ते, आणि बघूया त्याला लवकर बरं वाटण्यासाठी काय करता येईल, असं चैतन्य तिकडे अश्विनचं बोलणं असतं. सगळेजण तिथंच असतात. अर्जुनला इंजेक्शन दिलं जातं आणि अर्जुनला लवकर आराम पडले असं त्यांना वाटत असतं. पण अर्जुनच्या या आजारपणाचं मूळ कारण असतं ती म्हणजे सायली. आणि जोपर्यंत सायली हे सगळं तिथे येत नाही, अर्जुनची काळजी घेत नाही, तोपर्यंत अर्जुनची अवस्था अशीच राहणार असते. इकडे अश्विनने आता अर्जुनला इंजेक्शन दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की लवकरच त्याचा ताप उतरेल आणि सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळ्यांनाच काळजी वाटत असते, कारण अर्जुनच्या बाबतीत हे सगळं घडणं खूपच अवघड गोष्ट आहे. अर्जुनच्या बाबतीत असं घडायला नको आहे असं त्यांना वाटत असतं. तेवढ्यातच विमलच्या फोनवर चैतन्याचा फोन आलेला असतो, कारण अर्जुनच्या फोनमधून नंबर ब्लॉक केल्यामुळं त्यांचे फोन लागत नसतात. आणि मग विमलच्या फोनवर आलेला फोन हे विमल उचलण्यासाठी बाहेर जाते, कारण तिला माहिती असतं की इथं काय बोलायचं आहे. आणि इकडे प्रिया पण घराच्या बाहेर आलेली असते आणि प्रिया मात्र एक जबरदस्त प्लॅन करत असते, ती म्हणजे सायलीला संपवण्याचा.
प्रिया बाहेर येते आणि बाहेर येऊन ती म्हणू लागते की साक्षी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. साक्षी म्हणते की आत्ता आठवण आली का तुला? म्हणजे नाही, इतक्या दिवसानंतर तुला आठवण आली आहे ना, म्हणून म्हणलं. आत्ता आठवण आली का तुला? इतक्या दिवसात नाही वाटलं कधी की आपली एक मैत्रीण आहे, आपण तिच्याशी बोललं पाहिजे? तेव्हा नाही आठवण आली तुला माझी? असं साक्षी बोलत असते. तेव्हा प्रिया म्हणत असते, बास ग, तुला माहिती आहे ना, एवढं सगळं आपण केलेलं आहे, पण एक खूप मोठा प्रॉब्लेम होत आहे. तेव्हा साक्षी म्हणते, आता काय होतं आहे? तेव्हा प्रिया म्हणते, ती सायली, ती वारंवार मध्ये येत आहे, कलमडत आहे आणि ती अर्जुनला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, एवढं लक्षात ठेव. हे बोलल्यानंतर साक्षी म्हणते, मग काय करायचं आहे मी? तुझे प्लॅन असतात, तुझे तू निस्तर ना, काय करायचं ते बघ, असं ती बोललेली असते. आणि त्यावरती लगेचच इकडे साक्षीला ती सांगते की त्या सायलीला गायब करायचं आहे. सायली म्हणते, ठीक आहे, तुझं आणि त्या अर्जुनचं लग्न होणं हे आपल्या पथ्यावर असणार आहे, एक गोष्ट लक्षात ठेव. इकडे कुसुमताई, चैतन्य, सायली बोलत असतात. तेव्हा सायली म्हणत असते, पण चैतन्य भाऊजी, खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, का, काय झालं? नाही, बघा ना तुम्ही, विमलताईंना जर आपण सांगितलं तर ती तन्वी त्यांना लग्न त्या ह्याच्यातून नोकरीवरनं काढून टाकायला पण मागे पुढे पाहणार नाही. तुमचं हक्काचं घर होतं, हक्काची माणसं होती, तरीही तुमच्या बाबतीत ती चुकीचं वागलेली आहे. चैतन्य म्हणतो, हो बरोबर आहे, पण आपल्याला पर्याय नाही, विमलताईला काळजीपूर्वक हे काम करायला सांगूया, असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि मग ते विमलला फोन लावतात, कारण आता विमलला त्यांच्यामध्ये सामील करून घेऊन एक मोठी गोष्ट करायची असते. आणि ती म्हणजेच की इकडे अर्जुन आणि सायली यांचा संवाद घडवून आणवायचा असतो. हे तिघंजणही जाम खुश झालेले असतात. आणि सायली म्हणत असते की अजून ते पाहुणे आलेले नाहीत. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, मंजिरी आणि राया सायलीला भेटायला आलेले आहेत आणि मंजिरीने पंढरपूरवरून चुडा, म्हणजे विठुरायाच्या पांडुरंग रुक्मिणीच्या आशीर्वादाच्या बांगड्या, चुडा सायलीसाठी आणलेला आहे. सौभाग्याचं लेणं घेऊन ती आलेले आहे आणि म्हणते की पांडुरंगाच्या आशीर्वादाने, रायाच्या आशीर्वादाने तुझं लग्न निर्विघ्नपणे पार पडणार आहे, असं म्हणत तो चुडा ती सायलीला देते. त्याचबरोबर राया म्हणतो की सायलीताई, तुमचं आणि अर्जुनदादाचं लग्न होणारच आहे, मी जातो आणि त्यांना घेऊन येतो. आणि बघा कसा घेऊन येतो, डायरेक्ट बेडरूममध्ये घुसतो आणि घेऊन येतो, त्यांना कळणार पण नाही आहे. राया जातो, अर्जुनच्या बेडरूममध्ये घुसतो, अर्जुनला काही सांगत नाही आणि अर्जुनला खांद्यावर टाकून तो घेऊन येऊ लागतो. आणि अर्जुनला म्हणत असतो की आता जायचं, आता डायरेक्ट गाडी थांबणार ती म्हणजे सायली त्यांच्याजवळ, असं म्हणत राया अर्जुनला घेऊन चाललेला असतो. सगळेजण गुंड तिथे असतात आणि इकडे अर्जुनला घेऊन राया सायलीच्या इथं पोचलेला असतो. आणि अर्जुनला तर खूप आनंद झालेला असतो, पण त्याहीपेक्षा जास्त आनंद सायलीला झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.